नमस्कार मित्रांनो, मध्य पूर्वात युद्ध पेटलं. भारतात महागाई वाढली. चहापासून खाद्यपदार्थापर्यंत काय काय महागलं आहेत, हे आपण थोडक्यात आणि सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी युद्धांचा केंद्रबिंदू हॉर्मुझची समुद्री धोनी बनली आहेत. तेल आणि गॅस व्यापाऱ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा मार्ग असून येथील अडथळ्यामुळे भारताची आयात साखळी विस्कळीत झाली आहेत. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा या भागातून आयात करत असल्याने पुरवठा थांबल्याचा थेट परिणाम देश अंतर्गत बाजारपेठावर झाला आहे. एलपीजीच्या पुरवठ्यात झालेल्या घटीमुळे गॅस कंपन्यांनी किमतीत मोठी वाढ केली आहे. मात्र केवळ दरवाढ हा चिंतेचा विषय नसून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या ऑर्डरवर घालण्यात आलेली बंदी हे सर्वात मोठे संकट ठरले आहेत. दरम्यान चहाच्या टपऱ्या, खानावळी आणि लहान दुकानदार यांना सिलेंडर मिळत नसल्याने अनेकांना आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी 7 रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता 10 रुपयांना मिळत आहे, तर 10 रुपयांचा मिळणारा चहा किमान 15 रुपयापर्यंत वाढवले आहेत. याशिवाय इतर नाश्त्याच्या पदार्थाच्याही किमती वाढल्या आहेत. अनेक रेस्टॉरंट वाढत्या खर्चामुळे आपले मेनू कार्ड बदललेले आहेत. खर्च कमी करण्यासाठी मटर पनीर सारखे महागडे पदार्थ थाळीतून काढून टाकले जात आहेत किंवा पदार्थाचे प्रमाण कमी केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे व्यावसायिक सिलेंडरसाठी 1500 ते 1000 अतिरिक्त मोजावे लागत असल्याची तक्रार समोर येत आहेत. गॅसच्या कमतरतेमुळे आता रेस्टॉरंट आणि हॉटेल्स मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक तंदुरी, इंजेक्शन कुकर आणि इलेक्ट्रिक शेगड्याकडे वळू लागले आहेत. वाढती घबराट आणि आर्थिक परिणाम लक्षात घेता सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना देशांतर्गत एलपीजी उत्पादक युद्ध पातळीवर वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयातासाठी पर्यायी मार्ग शोधणे आणि साठवणुकीचा वापर करणे यावर भर दिला जात आहे. गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी आणि घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक आणि वितरणावर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.